शहरात एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाची फसवणूक, आंतरराज्यीय टोळी जेरबंद. शिरपूर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदलून खात्यातून 17,300 रुपये काढून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी हरियाणा व उत्तर प्रदेशातील 4 संशयितांना चांदवड येथून अटक करण्यात आली. दीपक अमृत चौधरी वय 66 हे 23 जून रोजी वरझडी रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तिघा अज्ञातांनी हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून 17,300 रुपये काढण्यात आले. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एका हॉटेलमधून अलीम रमजान मेव, समून रमजान मेव, नासिर दिनू मेव राहणार घागोट, जिल्हा पलवल, हरियाणा तसेच सलमान फजरुद्दीन मेव राहणार चिट्टर, जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश यांना अटक केली. संशयितांकडून टोयोटा ग्लांझा कार, विविध बँकांची एटीएम कार्डे, 3 मोबाईल फोन आणि गुन्ह्यातील शिल्लक 7,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून या टोळीने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल, अतुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ, आरिफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार यांनी केली.